नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवाईंचे मनापासून स्वागत आहे। डायबिटीज वाढला आहे, डाएटमध्ये काहीतरी नवीन पदार्थ बनवून खायचा आहे, अपचन होत आहे, वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत आहे, तर ह्या वेळेस तुम्हाला अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बनवून खाल्लात तर भरपूर परिणाम होतील याचे शरीरावरती। हा ढोकळा खाल्ला म्हणजेच की आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा ग्लुटेन फ्री ढोकळा बनवून दाखवणार आहे। हा ढोकळा खाल्ला की पोट भरलेलं राहतं, सारखं काही खाण्याची इच्छा होत नाही, वजन नियंत्रणामध्ये 100% राहतील, उलट तुमचं वजन कमी सुद्धा होऊ शकतं। तुम्ही रोजच्या डाएटमध्ये ह्या ढोकळ्याचा समावेश केला तर एकदम सोपी व झटपट रेसिपी आहे। घरच्या बेसिक साहित्यापासून तयार होते। एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असे आपल्याला गाळणी घ्यायची आहे म्हणजेच की चाळणी घ्यायची आहे आणि मग आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। अशी कोणती वाटी सेट करून घ्या घरातली आणि त्याच वाटीने माप घेतलं की रेसिपी अजिबात चुकत नाही, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो। तर ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी ते पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। बारीक रवा थोडासा कमी घेतला तरी काही हरकत नाही, पण दोघांना चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्याने काय होणार, ज्वारीमधला कोंडा निघून जाणार, शिवाय ह्याच्यामध्ये गाठी सुद्धा असतात त्या सुद्धा मोडल्या जातील आणि लहान लहान कचरा असतो तो सुद्धा वेगळा होतो। आणखीन एक फायदा आहे, ज्वारीचं पीठ भरपूर प्रमाणामध्ये हलकं होतं म्हणजे ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत होतो, म्हणून चाळून घेणं महत्त्वाचं आहे। पाहू शकता थोडासा कोंडा निघालेला आहे। आता हा कोंडा आपण बाजूला काढूयात। आता चमच्याने दोन्ही पिठांना म्हणजेच की ज्वारीचं पीठ आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा। तसं तर एकजीव झालेलं चांगलं, कारण की आपण चाळून घेतलेलं आहे। तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता। गव्हाचं पीठ वापरू नका, कारण की त्याच्यात जास्त प्रमाणामध्ये ग्लुटेन असतं, वजन जास्त वाढतं गव्हाच्या पिठाने। तुम्हाला वापरायचं तर तुम्ही वापरू शकता, फक्त मी तुम्हाला पर्याय देत आहे। असं चांगल्या प्रकारे पीठ आणि रवा एकजीव झालं की आता ह्या ढोकळ्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे आपल्याला ज्या वाटीने रवा आणि ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेली आहे। दही जास्त आंबट नाही आहे म्हणून मी 1 वाटीचा वापर केलेला आहे। तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर अर्धी वाटी किंवा पाव वाटी दही वापरलं तरी चालेल। तुम्हाला दही वापरायची नसेल तर 1 ते 1.5 लिंबाचा रस वापरू शकता किंवा दही आणि लिंबू न वापरता सुद्धा हा ढोकळा तुम्ही बनवू शकता, पण त्या जागी तुम्हाला लिंबू सत्व वापरावं लागेल अर्धा ते पाव चमचा। असं चांगल्या प्रकारे तिन्ही जिन्नस एकजीव करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, एकदाच संपूर्ण पाणी टाकायचं नाही। एकदाच संपूर्ण पाणी टाकलं की पिठाला गुठळ्या पडू शकतात, म्हणून थोडं पाणी वापरून मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मंडळी थोडं पाणी वापरून असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ना घट्ट आहे ना पातळ आहे, मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं बॅटर घट्टच राहिलं तर चालेल, पण पातळ बनवू नका, कारण की दहीला पण पाणी सुटतं आणि ज्वारीचं पीठ पाणी शोषून घेत नाही, म्हणून थोडंसं जाडच राहिलं तरी काही हरकत नाही। आता ह्या बॅटरला आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे काय होणार, बॅटर एकदम मऊ होणार आणि पीठ एकदम हलकं फुल होणार, जाळी पडण्यास ढोकळ्याला जास्त मदत होणार, म्हणून एका बाजूने फेटणंही फार महत्त्वाचं आहे। तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने बॅटरला फेटून घेतल्यामुळे बॅटर एकदम मस्त हलकं फुल झालेलं आहे, बॅटरमध्ये हवा भरली गेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। पुन्हा एकदा अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। समजा जरा जास्त पातळ झालं असेल बॅटर तर थोडासा रवा इथं तुम्ही आणखीन वापरू शकता। आता काय करायचं, झाकण लावायचं आहे, 10 मिनिटापर्यंत रेस्ट द्यायची आहे, जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुलायला पाहिजे। आता खमंग नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवूया। त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अगोदर 2 चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, आणि सोबतच 1 चमचा उडदाची डाळ। आता ह्या दोन्ही जिन्नसांना गॅसला मंद ठेवून 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ टाकलं तरी काही हरकत नाही, तुमच्याकडे उडदाची डाळ नसेल तर। फक्त 1 मिनिटापर्यंत किंवा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून झालं की डाळ आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 लाल सुक्या तिखट मिरच्या वापरत आहे, सोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा जिरे टाकायचा आहे। आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचं। जिरे आपल्याला नंतर टाकायचे आहेत, कारण की जिरे अगोदर टाकले की ते जळण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून नंतरच जिरे टाकायचे आहेत। फक्त 40 ते 50 सेकंद परतून झालं की इथे पुन्हा आपल्याला 2 चमचे नारळाची पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर सुकं खोबरं किसून टाकलं तरी चालेल, 1 चमचा सफेद तीळ। आता संपूर्ण जिन्नसांना पुन्हा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे। टप्प्याटप्प्याने सर्व जिन्नस असं परतून घेतलं की ओव्हर कुकिंग होत नाही, म्हणजे कोणतीही जिन्नस जास्त प्रमाणामध्ये भाजले जात नाही ना ते जळतात। एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कच्चेपणाही जातो आणि परफेक्ट भाजले सुद्धा जातात।
तर मंडळी सर्व जिन्नसांचा चांगल्या प्रकारे कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मसाला थंड झाला की संपूर्ण मसाला या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला फ्लेवर आणि चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि अर्धा चमचा रंग चांगला येण्यासाठी लाल काश्मीरी तिखट वापरायचे आहे. तिखट नसते, रंग चांगले येण्यासाठी आहे. अगोदर ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाका आणि तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या पद्धतीने ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. ह्या प्रमाणामध्ये मी चटणी घट्ट ठेवलेली आहे. तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा पातळ सुद्धा ठेवलं तरी चालेल. चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढल्यानंतर एकदा पाहायचं आहे की पीठ चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे की नाही. हलकासा घट्टपणा आलेला आहे. रवा भिजल्यानंतर थोडासा फुलतो आणि एक्स्ट्रा पाणी शोषून सुद्धा घेतं, म्हणून हलकासा घट्टपणा आलेला आहे. अर्धा ते 1 चमचा पाणी लागू शकतं. पण त्या अगोदर इथे आपल्याला ढोकळा थोडासा चविष्ट होण्यासाठी 2 ते 3 हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या व 1 लहान तुकड्या आल्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची कापून टाकलं तरी चालेल किंवा आलं लसणाची पेस्ट वापरलं तरी चालेल. 1 चमचा तेल वापरायचं. तेल का वापरायचं आहे, ढोकळ्यामधून एकदम मऊ होण्यासाठी इथे तेल वापरायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि 2 मिनिटापर्यंत पुन्हा एका बाजूने फेटून घ्यायचं आहे. जितकं जास्त फेटणार तितकाच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत पुन्हा एकदा फेटून घेतलेलं आहे आणि पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता ढोकळा आपला एकदम फुगायला पाहिजे आणि मधून जाळी पडण्यासाठी इथे मी एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे. तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल. अर्धा चमचा वरून पाणी वापरायचं आहे आणि हलक्या हाताने काही सेकंद फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. तुम्हाला इनो किंवा सोड्याचा वापर करायचा नसेल तर हेच पीठ तुम्ही 8 ते 10 तासापर्यंत भिजत ठेवायचं किंवा 1 दिवस आधी तयारी करायची आहे आणि रात्रभर भिजत ठेवलं तर पीठ चांगल्या प्रकारे आंबणार आणि मग तुम्ही ढोकळा बनवू शकता. तर मंडळी इथे मी केक ट्रे घेतलेला आहे आणि आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही एखादी मोठीशी पसरत ताटली घेतली तरी चालेल, त्याला आतून थोडंसं तेल लावायचं आहे. असं संपूर्ण बॅटर या केक ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, या केक ट्रेला थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे मोकळी हवा निघून जाते. इनो चांगल्या प्रकारे अगोदर ॲक्टिव्ह करून घ्या आणि इनो ॲक्टिव्ह झाल्या एखाद्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे अगोदरच कढाईमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर असं रिंग स्टँड ठेवा. आता केक ट्रे ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे. गॅस फास्ट करायचा आहे. झाकण लावायचं आहे. 10 ते 12 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत ढोकळा आपला स्टीम होतोय तोपर्यंत आपण इथे खमंग फोडणी बनवून घेऊ. ढोकळ्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे. सोबतच थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आणि यामध्ये मी लाल मिरच्या घेतलेल्या, ओल्या मिरच्या, सुक्या नाहीत. तुम्ही वाटलंच तर हिरव्या मिरच्या घेऊ शकता. पाव चमचा हिंग टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम झालं असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता. असं काही सेकंद परतवून घेतलं की या मिरचीचा कच्चेपणा निघून जातो. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद करूनच 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं आहे. आता गॅस चालू करूया आणि चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये हे सर्व जिन्नस ढवळून घ्यायचं आहे आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची. तर मंडळी पाहू शकता मस्त असं पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये साखर वापरलं तरी काही हरकत नाही. आता फोडणी पूर्णपणे तयार झाली की याला थोडा वेळ आपण थंड करायला ठेवू आणि आपला ढोकळा वाफला आहे की नाही ते बघूया. तर मंडळी 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि मंडळी पाहू शकता ढोकळा वरतून काय टम्म फुगलेला आहे. एकदा चेक करायचा. असं चाकू घ्या किंवा एखादा फोक घ्या आणि त्याच्याने असं चेक करा. अजिबात पीठ चिटकले